2017च्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं एक आपण वचन केलं होतं. त्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचा देखील उल्लेख केला होता. परंतु आताच्या याच्यामध्ये ठेवलेलं नाही. सांगतो, हा चांगला प्रश्न विचारला. 2017च्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ ही 2 धरणं आम्ही करू हे वचन होतं. योगायोगाने म्हणा काही असेल, अनपेक्षितपणे 2019 साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की तिथे गारगाई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान 5.5 ते 6 लाख झाडांची कत्तल करावी लागेल. कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण झाडांना सुद्धा जीव असतो, तर त्यांची कत्तल करावी लागेल. आणि ते बघितल्यानंतर मी थांबलो. त्याच सुमारास आणखीन एक प्रोजेक्ट समोर आला, तो म्हणजे डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करणं आणि ते वापरणं. आता यातला फरक असा आहे की जिथे कॅचमेंट एरिया आहे तिथे आपण ही धरणं करणार होतो. कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून. ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहावं लागायचं, ते लागणारच आहे. तो होणारा खर्च, तिथून इथे पाणी आणण्याचा खर्च, त्यापेक्षा समुद्राचं पाणी आपल्याला पावसावरती अवलंबून राहावं लागणार नाही. मी मुख्यमंत्री असताना शेवटचा जो काही अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मांडला होता त्याच्यामध्ये 400 MLD पर डे, म्हणजे जेवढं आता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो आणि तो आत्ता या डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला असता. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला 400 MLD पाणी जे तानसातनं मिळते ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं. आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे, जो समुद्र या मेंढ्याने आणि यांनी निर्माण केला आहे तो असाच ठेवलेला आहे, तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी करणार होतो. तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास, आरेमध्ये जे आम्ही करत होतो आरेचं जंगल तसंच ठेवून कांजूर मार्गला मेट्रोची शेड करणार होतो. आता त्यांनी आरे पण वापरतायत, कांजूर पण वापरतायत. हा सगळा विध्वंस आहे. हा कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललेला हा मोठा घोटाळा आहे. उद्धवजी इकडे एक प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये वारंवार असं म्हटलं जातं आहे की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. जर इतक्या वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व हा जर मुद्दा असेल तर मग महाराष्ट्रात मराठी माणसाला अस्तित्व टिकवावं लागतंय, तर जे राजकीय पक्ष आहेत विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हा प्रश्न जर का आता 10 वर्ष होऊन मोदींना हिंदू खतरे में है ही आवई देणाऱ्यांना विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कारण जगातला सगळ्यात बलवान नेता हिंदू हा देशावरती राज्य करतोय. त्यांच्या राज्यामध्ये आजही बांगलादेशी घुसतायत, रोहिंगे घुसतायत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू खतरे में है असं म्हणून मोर्चे काढावे लागतायत. तर हे अपयश कोणाचं? आणि मराठी माणसाबद्दल म्हणाल तर माझं सरकार पाडल्यानंतर ही जी परिस्थिती उभी राहिलेली आहे, मराठी माणसाचा पदोपदी अपमान होतोय, त्याला घर नाकारलं जातंय, त्याच्या आहारावरनं त्याला सुनावलं जातंय. हे सगळे गेल्या 2 वर्षात सुरू झाले. मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीची केली होती, तो सुद्धा यांनी आदेश मला वाटतं रद्द केलेला आहे. मराठी भाषा भवनाचं काम हे पाडून ठेवलेलं आहे. ह्या अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आणि हा सगळा काळ हा आता गेल्या 2 ते 3 वर्षातला आहे. उद्धवजी काल मुख्यमंत्री हिंदू धोक्यात आलाय हा गेल्या 10 वर्षातला परिपाक आहे.